तुम्हाला क्लिअरली कळलेलं आहे. सर्व मोठे मासे भावनात खूप कमी होईल असं वाटतं. काही सध्या मार्केटमध्ये हीच आहे. ताजा हलवा आहे, बर्फाचा नाही. शेवटच्या कोपऱ्यामध्ये मावशी बसलेली आहे, पण चिंबोऱ्या घेऊन बसलेली आहे. एकदम ताजा माल आहे, गॅरंटेड. बोंबरली पण आहे, सुरमई पण आहे, हलवा पण आहे, जिवंत कोळंबी. सबस्क्रायबर आहे, त्या व्हिडिओ बघतात आपले सर्व. व्हाईट वाला बोंबील भेटेल, व्हाईट वाला. शिवडा मासा कम्प्लीट वेगळा आहे. स्वस्त कुठे मार्केट आहे ते कोणी सांगत नाही. ह्याच्यासाठीच मेन आहे. चांगले मासे मिळतात, पण लवकर यायला लागतं. लवकर या, मासे संपलेले आहेत, सगळे रिटर्न चाललेत. चारच वार शिल्लक नॉनव्हेज खाण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आलो आहे राबोडी फिश मार्केटला. आजची तारीख आहे ती 5 ऑगस्ट 2026 आणि आठवड्याभरानंतर श्रावण चालू होणार आहे. म्हणजे आपल्याकडे 4च वार शिल्लक आहे मच्छी खाणाऱ्यांसाठी, म्हणजे जे श्रावण पाळतात ना त्यांच्यासाठी 4च वार शिल्लक आहेत नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि त्यासाठी आपण आलो होतो फिश मार्केटला आणि बऱ्याच दिवसानंतर आलो आपण या राबोडी फिश मार्केटला. आणि आजच्या तारखेला आता राबोडी फिश मार्केटमध्ये कोणते कोणते मासे असणार आहेत, काय रेटने असणार आहे ते सर्व आपण बघणार आहोत. आणि बोटी सुरू झालेल्या असाव्यात असं वाटतं आहे, कारण 1 तारखेपासून जसं ऑफिशियली बोटी सुरू होतात 1 ऑगस्टपासून. पण मोठ्या बोटी ज्या आतमध्ये जातात ना 10-12 तारखेनंतर बाहेर येतात ते मोठे मोठे मासे घेऊन. त्याची बारके जे डेलीवाले बोटी आहेत त्या मासे आणतात ताजे. इकडे मासे घ्यायला गर्दी बघा किती आहे, जबरदस्त गर्दी इकडे मासे घ्यायला. आणि हे फेमस मासेवाले तिकडे जुने राबोडीवाले. इकडे तर मासे संपलेले दिसत आहेत मला. काही सांगतात आत्ताच पाला मासा कट केला मस्तपैकी, 3-4 पाले मासे कट केले. लवकर या, मासे संपलेले सगळे रिटर्न चाललेत मासे नाहीत तर. आणि यांचे स्पेशल गिराईक असतात, लक्षात ठेवा. हे जुने मासेवाले ते राबोडीचे. इकडे कट होतोय पाला मासा. राबोडी असण्याची शक्यता आहे आणि गर्दी बघा किती आहे लोकांची. मला वाटते पाल्यासाठी जास्त गर्दी आहे, पाला माशाला. या मावशीकडे पण एकदम चांगले मासे मिळतात, पण लवकर यायला लागतं. 11 वाजेपर्यंत मासे संपून जातात. त्या पाला माशाला जाम मागणी आहे लोकांची इथे भांडणं चालू आहेत पाला माशासाठी. वा वा, पाला पाहिजे, पाला सर्वांना. पाला ती बघा गाबोळी निघाली बघा, ह्याच्यासाठीच मेन आहे पाला मासा. फक्त गाबोळी दिली आहे पाल्या माशाची, फक्त गाबोळी घेऊन गेलेत पाल्याची. बघा आता जस्ट 500 रुपयाला गाबोळी दिली आहे, फक्त गाबोळी आहे. जबरदस्त गर्दी आहे त्यांच्याकडे. सकाळी लवकर या, मी तुम्हाला सांगतो 10 वाजेपर्यंतच या. 8 वाजता येतात या, 10 वाजेपर्यंत या आणि मासे घेऊन जा बघा. आणि हा पाला मासा त्यात गाबोळी नाही बघा. गाबोळी सकट 1100 रुपयाला होता, गाबोळी 500ला गेली आहे. तुम्हाला 600-700 पर्यंत फक्त हा एवढा पाला मासा मिळेल बिना गाबोळीचा. लक्षात ठेवा, पाला कटिंग बघा. हा तुकडा 250 रुपयाला विकणार. काटे भरपूर असतात पाल्याला, पण खायला 1 नंबर लागतो पाला मासा. आणि इकडे जिताड आहे, तो तुम्हाला 2000ला मिळेल. अख्खा जिताड. थोडाफार भाव होईल घ्यायला आल्यावरती. बघा इथे पण मासे संपलेले आहेत मावशीकडे. इकडे बघा आले खापरी पापलेट. ताई सांगते ऑलरेडी विकले गेली आहेत, व्हिडिओ पुरते दाखवते. काय रेटने विकलेत आज? 2000ला जोडी, 2000 रुपये किलो. बघा खापरी पापलेट आहेत एकदम कलेट भारीवाली. आणि कोळंबी बघा तेवढी मोठी. ही कशी किलो? बघा 600 रुपये किलो कोळंबी. ही पण गेलेली आहे, ऑर्डर झालेली आहे. मासे सगळे संपलेले आहेत ताईंकडचे. ताई म्हणाले फक्त दाखवते व्हिडिओ पुरते. पण आजचा रेट तुम्हाला कळलेला आहे कोळंबीचा 600 रुपये. आणि इकडे 2000 रुपयाला कलेट जास्त आहे. आणि बघा कलेट होती 2000 रुपये किलोवाली. आता बरेच लोक आपल्याला मागच्या महिन्यात जेवढे आपण फिश मार्केट केले ना, जेवढे फिश मार्केट केले, दिवाळी झाला, उरण नाका, पनवेल झाला, कमेंट करत होते रेट खूप आहेत, महाग आहेत. पण स्वस्त कुठे मार्केट आहे ते कोणी सांगत नाही. ते विचारलं तर कोणाकडे उत्तर नाही. स्वस्त कुठे आहे? स्वस्त घ्यायला आपल्याला ससून डोकला वगैरे जायला लागेल. आणि त्यांच्या अजून बोटी चालू नसल्यामुळे तिकडे मासे नाहीत, ते मार्केटच बंद आहे. आता सध्या 5 ऑगस्ट आहे. आजचे रेट मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि इकडे आता कोंबडीवाले वगैरे भरपूर आहेत. आणि इकडे पण मच्छी मार्केट आहे. तिकडे तर त्या ताई होत्या आपल्या लोकल गावाला इकडच्या राबोडीच्या. इकडे पण मच्छी मार्केट आहे मोठं. त्या मच्छी मार्केटच्या आधी म्हणजे बघा इथे आहे आतमध्ये मच्छी मार्केट. बाकी इकडे बकऱ्या आहे, कोंबडी आहे, सर्व आहे. बाहेर तुम्हाला हे दिसतात गोड्या पाण्याच्या माशाचे कोळंबी पापलेटवाले पण आहेत बाहेरच्या साईडला समोर. आणि कसा आहे चिलापी आज? 180 रुपये किलो. तिकडे साफ करणं चालू आहे बघा. किलोत मला वाटतं मुश्किलने 2 बसत असतील. एक 800 ग्रॅमचं, एकच 800 ग्रॅमचं, म्हणजे 2 पण नाही बसत.
बासा कसा आहे बघा. आणि मला मागच्या व्हिडिओमध्ये बरेच कमेंट आले होते, हा शिवडा मासाचा आहे, शिवडा बासा आहे, तुम्ही बासाला शिवडा सांगता, असं काही नाही आहे बघा. हा असतो बासा मासा, गोड्या पाण्याचा बासा असा दिसतो आणि शिवडा मासा कंप्लीट वेगळा आहे. आपण जे उरण नाक्याला बघितलं तो शिवडाच होता. कसा किलो आहे? 160 रुपये किलो आहे हा बासा. आणि रूपचंद येतो 180 रुपये किलो, गोड्या पाण्याचा पापलेट. इकडे कोळंबी आहे, ही फार्मची आहे ना, फार्मची कोळंबी आहे. 400 रुपये किलो तुम्हाला मिळेल. साईज बघा केवढी आहे. इकडे बोंबील आहे, 400 रुपये किलो आहे. रेट बघा व्हाईट वाला बोंबील भेटेल, व्हाईट वाला 400 रुपये किलो. आणि कोळंबी कशी आहे? 400 1 किलो 400 कोलंबी. कोळंबी 400 रुपये किलो. आणि हे तिसऱ्या 100ला 1 बघा, 100 रुपयाला हा वाट आहे तिसऱ्यांचा. बोला. आणि इकडे बघा, इकडे रूपचंद आहे गोड्या पाण्याचा. कसा आहे? 500 रुपयाला एक, गोड्या पाण्याचंच आहे. आणि बारकी बारकी मोदकं आहेत 50 रुपये वाटा. जवळ्याचा 50 रुपये. आणि बोईट आहेत बघा कशी, 100 रुपयाला एक बोईट आहेत बघा. इकडे ह्या ताई इकडे आहेत, त्यांच्याकडे बोईटं वगैरे आहेत, गोड्या पाण्याची मासे आहेत बघा. आणि आपले सबस्क्रायबर आहेत, जे व्हिडिओ बघतात आपले सर्व बघा, त्या म्हणाले मी व्हिडिओला लाईक पण करणार आहे. हे कशी कोळंबी आहे दादा? बघा, ही 700 रुपये कोळंबी आहे. आणि ही 600 रुपये कोळंबी आहे. ही फार्मची कोळंबी आहे, ही समुद्राची कोळंबी आहे. फरक आहे थोडा त्याचा, 600 रुपये आणि 700 रुपये. बघा, ही तलावाची म्हणजे फार्मची आणि समुद्राची. टायगर म्हणतोय तो. साईज बघा केवढी मोठी. आणि गर्दी बघा काय मार्केटला. हा आतमध्ये जायला जागा नाही, एवढी भयंकर गर्दी आहे. आणि बघा, इकडे फार्मची कोळंबी आहे, थोडी साईज छोटी आहे, 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. मार्केटमध्ये हलवा आहे जो आहे 1000 रुपयाला एक पीस, 1200 रुपयाला एक पीस. हलवा कशी आहे? 200 रुपयाला एक बघा. हा वाटा आहे 200 रुपयाला टोळचा. इकडे कोळंबी पण आहे. आणि ही कशी आहे खाडीची कोळंबी? 200 रुपये वाटा आहे, जिवंत कोळंबी बघा, 200 रुपये वाटा. आणि मावशीकडे आज खेकडे नाही आहेत, मावशी म्हणते भेटलेच नाही आहेत, पण हिच्याकडे नेहमी वर्षाचे 12 महिने खेकडे भेटतात, चिंबोऱ्या मिळतात, पण आज नाही आहेत. 200 रुपये बोंबीलचा वाटा आहे बघा. आणि हे प्रॉन्स कसे आहेत? 200 रुपये वाटा बघा, हा वाटा आहे 200 रुपयाचा कोळंबीचा. आणि इकडे जी सुरमई आहे ती बर्फाची सुरमई आहे, जी 800 रुपयाला तुम्हाला मिळणार, अजून ताजी येत नाही आहे. आणि या दादाकडे काय जवळचे वाटे लावतोय, कोळंबीचा वाटा लावतो. कसा आहे जवळा? आला बाबा, थँक्यू. जवळा कसा आहे? चला पुराना रेट 50 रुपये वाटा बघा, 50 रुपये वाटा, 100चे 3 देतील तुम्हाला. आणि करली कशी आहे? चलिए 500 का दो. बघा, 500 रुपयाला 2 कारले. म्हणजे कोळंबी, सोललेली कोळंबी कशी लावली? 200 200 रुपये वाट आहे बघा. सरळ सरळ सांगतात बर्फाचे मासे आहेत, ताजे नाही आहेत, फक्त जवळा ताजे आहे. कोळंबी ताजी 200 रुपये वाट आहे कोळंबीचा, कुठला पण घ्या. 2 वाटे 200 ला. बघा, सोललेली कोळंबी 200 रुपये आणि ही 100 रुपये, 2 वाटे 200 रुपयाला. दादांकडे क्लिअर सांगितलेलं आहे, बर्फाचे मासे आहेत. आणि इकडे पापलेट आहेत. कसा आहे वाटा? 600 वाला 500. बघा, 500 रुपये वाट आहे. कितना 3 4 कितना 4 आ रहा है बघा. 4 पापलेट येत आहे 500 रुपयाला. आणि इकडे दादाकडे हलवे आहेत. कसा हलवा? हलवा 1200 बघा, 1200 रुपयाला हलवा आहे, एवढा मोठा आहे. बर्फाचंच आहे ना? बर्फाचं. बघा, क्लिअर कट सांगतात. हे एक मेन चांगलं आहे, क्लिअर सांगितलेलं आहे, बर्फाचे आहेत. करली पण आहे, सुरमई पण आहे, हलवा पण आहे, पण बर्फाचे. आणि पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आवाज तुम्हाला येत असेल, आता माझा आवाज कमी आणि पावसाचा जास्त येत असेल. इकडे आहे चिताडा, तो तुम्हाला 1800 रुपयाला एक पीस. आणि हा आहे तो 1600 रुपयाला एक पीस. आणि इकडे सुरमई आहे, तुम्हाला 1300 रुपयाला ती मिळेल वरची 4 किलो. आणि ही 1200 रुपयाला, कुठली पण घ्या. 1300 रुपये आणि 1200 रुपये हा रेट आहे आजचा. पण बर्फातल्या मी तुम्हाला सांगतो, ते बर्फातल्या. इकडे मस्त असा मोदकांचा वाटा आहे 50 रुपये. 50 रुपये मोदकांचा वाटा आहे. आणि ही कशी? आणि हा आहे तो कोळंबीचा वाटा 200चा. पण हे ताजे आहेत ना सगळे, आत्ताचा माल आहे हा, एकदम ताजा माल आहे, गॅरंटेड. बोंबील बघा, बोंबील पण 200 रुपये. आणि ताजेवाले बोंबील आहे तर गॅरंटेड एकदम ताजेवाले बोंबील. इकडे आहे मुर्दुसा. हे कसा वाट आहे? 300 रुपयाला. किती आहेत ते? बघा, 10-12 पेक्षा जास्तच आहेत ते. 10-12 सांगतो, पण मला जास्त दिसतं.
300 रुपयाला 1 किलो आहे. मोरदुसा कान आहे बघा, तेवढा आहे, तेवढे पीस आहेत, बारीक आहेत. आणि तो कुप्पा मासा आहे, आपण तुम्हाला 300 रुपयाला पीस मिळणार, 300 रुपये दिसतात आपल्याला मार्केटमध्ये. चिंबोऱ्या आहे मावशीकडे, शेवटच्या कोपऱ्यामध्ये मावशी बसलेली आहे, पण चिंबोऱ्या घेऊन बसलेली आहे. मार्केटमध्ये एकाकडे चिंबोऱ्या आहेत. 500 रुपयाला 6 चिंबोऱ्या मिळतील. साईज बघा केवढी आहे. त्याच्यात नरमादी मिक्स असणार आहे बघा. आणि यांच्याकडे असे ताजे ताजे बोंबील वगैरे मिळतात. एंडपर्यंत या, सुरुवातीकडे बघून जाऊ नका, शेवटपर्यंत या मावशीकडे. बघा इकडे हलवा आहे, बारीकवाला आहे, 300 रुपयाला याच्याने बघा कट केला आहे समोर आपल्या. ताजा हलवा आहे, बर्फाचा नाही. बघा मावशीकडे आले तर तुम्ही लास्टला ताजेच मासे मिळणार, एकदम टेन्शन घेऊ नका. मार्केटमध्ये तुम्हाला कोळंबी आणि सुरमया बर्फावाल्या त्याच दिसतील जास्त करून. आणि जिताडे भरपूर आहेत मार्केटमध्ये. इकडे आहे जिताडा. कसा आहे? 1200 रुपयाला सांगतो. पीस किलोवर नाही ना, पीसवर आहे. पीसवर आहे जिताडा. तो कसा आहे? छोटावाला आहे तो 1000 रुपये, मोठावाला आहे तो 1200 रुपये. बघा 1500वाला पण आहे, साईजवर डिपेंड आहे. 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो. फार्मची आहे पण पण साईज मोठी आहे फार्मची. बघा 1 किलोमध्ये 30 पीस काउंट बसणार 1 किलोमध्ये. आता सांगतो बघा 30 बसणार. आणि सुरमई कशी आहे? 1600 आहे, 1500 आहे. हां पण ही बर्फावाली आहे सर्व बर्फवाली. 1600 रुपये, 1400 रुपये, 1500 असा रेट आहे सुरमईचा, जी बर्फवाली आहे. पण हे सगळे मासे ताजे आहेत. बोंबील कसे आहे? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो बोंबीलचा रेट आहे आजचा. तारीख आज आहे 5 ऑगस्ट 2026. लक्षात घ्या. पावसामुळे माझा आवाज कमी येत असेल, पाऊस खूप जोरदार चालू आहे. एक काळी वाम आहे, 300 रुपये तुकडा आहे. कुठला पण तुकडा घ्या 300 रुपयाला मिळेल तुम्हाला. इकडे बघा वाटा लावला, 500 रुपयाचा आहे हा वाटा मुरगुलाचा. आणि साईज सध्या मार्केटमध्ये हीच आहे. मग अशी बघितली तर थोडीशी मोठी आहे. इकडे चालल्या मोठ्या माशाची कटिंग, म्हणजे मोठा मासा म्हणजे जिताडाच आहे तो. इकडे कटिंग होतो जिताडा. इकडे पापलेटा कशी आहे? 500 रुपयाला 5. बघा 500 रुपयाला ही 5 पापलेटे मिळतील तुम्हाला. बघा तिकडे कट होतात पापलेटा. एकच पीस केलेला, कट नाही होतं. एकच पीसला कट मारलेलं आहे. जेवढी गर्दी मच्छी मार्केटला आहे तेवढीच गर्दी मटन मार्केटला पण आहे, मटन घ्यायला पण आहे. श्रावणवाले लोक असतील तर गर्दी जास्तच करणार आहे, कारण 4च दिवस शिल्लक आहे. आणि आजचा मटनचा रेट आहे 960 रुपये 1 किलो. श्रावणात खूपसो कमी होईल असं वाटतंय. आणि इकडे चिकन पण मिळेल तुम्हाला. आणि चिकनचं मटण म्हणजे कोंबडीचं मटण तुम्हाला 260 रुपये किलोने मिळेल. क्या जावेद चिकन शॉप तूच सांगितलेलं आहे नाव, व्हिडिओमध्ये आलेलं तर आता नाव पण सांगितलेलं आहे. बघा इकडे राबोडीलाच, मच्छी मार्केटच्या बाजूलाच एकदम. तर मंडळी असं होतं हे राबोडीचं फिश मार्केट. इकडे तुम्हाला क्लिअरली कळलेलं आहे सर्व मोठे मासे हे बर्फाचे आहेत, ताजे नाही आहेत. आणि ताजे बारके मासे यायला सुरुवात झालेली आहे. आता बोटी सुरू झालेल्या आहेत, पण अजून मोठ्या बोटी आतमध्ये गेल्या ते यायला वेळ लागेल. आणि रेट बघितले तुम्ही, बोंबीलचा रेट 500 रुपये किलो. बाकीच्या मार्केटमध्ये पण हाच रेट होता, तर तिकडे लोक सांगत होते की खूप महाग आहे. ठीक आहे, कळेल तुम्हाला. प्रत्येक मार्केट मी फिरलो की तुम्हाला कळेल काय रेट आहे ते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला राबोडी फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.